मुलांना आपण आज नदीचे गाणे ही कविता बघतोय. नदीचे गाणे. तर नदी कशी गाणे गाते याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. तर सर्वांनी पुस्तक उघडायचं. पुस्तकामध्ये नदीचे गाणे हा पाठ बघायचा आणि नदीचे गाणे ज्यावेळेस आपण कविता काढतो त्या ठिकाणी पहिलं जे चित्र आहे बघा, एक नदी आहे. नदीच्या बाजूला कसे सर्व वातावरण कसं आहे नदीच्या आजूबाजूचं ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी नदी समजा गायली काय गाणे गाते असं कवी म कुलकर्णी सांगतात बघा. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर याचा अर्थ बघा, दरी दरीतून वनावनातून. दरी म्हणजे काय की ज्या ठिकाणी दोन डोंगर असतं आणि त्याच्यामधला जो खोलगट भाग आहे त्याला आपण दरी म्हणतो, व्हॅली म्हणतो त्याला. वनावनातून म्हणजे जे जंगल आहे, सगळीकडं जंगल पसरलेलं असतं त्याला वन म्हणतो आपण. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर जी नदी आहे दरीतून वनातून झुळझुळ 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 असा आवाज करते, पाण्याचा आवाज येतो तसं. आणि म्हणते कधी की मी मंजूळ गाणे, म्हणजे गोड, मनाला चांगलं वाटणारे, मनाला ऐकायला गोड वाटणारे, त्याला म्हणतो मंजूळ. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. पुढेच धावत जाणे म्हणजे पुढे पुढे जात राहणे. नदी कुठं थांबलेली असते का? नाही, ती पुढे पुढे धावत जाते. धावणे म्हणजे काय? पळणे. जसं आपण रनिंग करतो त्याला म्हणतो टू रन, त्या टाईप नदी पुढे पुढे धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटीने जाते पुढती. वसली गावे, वसली म्हणजे नदीच्या किनारी अनेक गावे वसलेली आहेत, म्हणजे तिथे झालेली आहेत. कारण ती गावं त्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी जे सगळं सुविधा म्हणजे पाण्याची वगैरे व्यवस्था असते, म्हणून गावे काय करतात, नदीच्या ठिकाणी तीरावरती. तीर म्हणजे काय? नदीचं काठ, नदीच्या काठावरती वसलेली असतात. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. जे काही गावं आहेत, जे कोणी आहेत त्या रस्त्यात येतं त्यांना मी भेटते आणि भेटून त्यांना पुढे जाते, थांबत नाही. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून मे मला भेटती. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटते. दर नदीकाठी, नदीच्या तीरावरती अनेक गावं वसलेली आहे, त्यांना भेटून नदी पुढं जात असते. काही ठिकाणी लता वृक्ष, लता म्हणजे वेली, वृक्ष म्हणजे झाड. माझ्या काठावरती अनेक लता म्हणजे वेली, लता म्हणजे त्याला आपण क्रीपर पण म्हणतो, इंग्लिशमध्ये क्रीपर म्हणतो आपण त्याला. आणि किती आणि भूमीतून, आणि हे जे लता वृक्ष माझ्या काठावरती बसून काय करतात ते भूमीतून म्हणजे जमिनीतून जे मला भेटते, त्यांचे जे मुळा आहेत त्या मुळा पाण्यासाठी जमिनीतून जातात आणि त्या नदीला ते भेटतात. फुलवेली मज सुमने देती, आणि जे वेली रस्त्यावरती आहात, जे लता वेली जे आहेत, फुलवेली मज सुमने देते. आणि हे सगळं सुमन म्हणजे काय? फूल म्हणजे फ्लावर. ते काय देतात मला? फूल देतात. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. लवाळी म्हणजे एक प्रकारचं वनस्पती जे पाण्यामध्ये येतं, त्याला म्हणतो आपण लवाळी. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपली छाया धरती. तर काही ठिकाणी फुलं वेली मला फुलं देतात, तर काही ठिकाणी लवाळे माझ्याबरोबर खेळत बसतात. कुठे अमृतरू म्हणजे काय? आंब्याचे झाड, त्याला आपण काय म्हणतो? मँगो ट्री. माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. शीतल म्हणजे थंड, छाया सावली, म्हणजे माझ्यावरती काय करतात, जे नदीकाठचे झाडे आहेत ते झाडे माझ्यावरती आपली शीतल छाया म्हणजेच आपली सावली माझ्यावरती थंड अशी शीतल सावली माझ्यावर धरतात, पकडतात, असं त्यांना म्हणायचं आहे. पुढे बघूया. पाणी पिऊन पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती. तर काही पक्षी काय करतात, माझ्या नदीत येतात, म्हणजे नदीमध्ये येतात, पाणी पितात आणि जातात.
घट भरून कोणी जल नेती, आणि कोणी घट म्हणजे घागर, ज्या ठिकाणी मातीचा घडा वगैरे असतो त्याला घट असे म्हणतात. तर पाणी पिऊन पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती, गुरे वासरी जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. आणि काही ठिकाणी गुरे वासरे म्हणजे काय की जे गाय वासरू जे आहेत, गाई वासरू असे अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत ते काय करतात, माझ्याकडे माझ्याजवळ येतात, माझं पाणी पितात. आणि मुलेसुद्धा पोहतात लाटावरती, माझ्या ज्या नदीच्या म्हणजे माझ्या नदीचे ज्या लाटा आहेत त्या लाटावरती मुले खेळतात बघा, चित्रात पण दाखवलेले. तर अशा प्रकारे नदी गाणे गात पुढं चाललेली आहे. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. तर मी कोणाचीही नाही, मला जे घेऊन जातील त्यांची मी आहे, मी सर्वांचीच आहे. पण मला बांधूनही म्हणजे माझं, आपण जसं कालवा काढतो आणि पाणी घेऊन जातो, तर ज्या ठिकाणी आपण घेऊन जातो तिथं ती नदी आपल्याबरोबर येते, त्याचं पाणी आपल्याबरोबर घेऊन जाता येते. मी कोणाची मी सर्वांची, नदी काय म्हणते, मी कोणाची आहे, मी सर्वांची आहे. बांधूनही मज नेणाऱ्यांची, आणि जे मला घेऊन जातात, बांधून घेऊन जातात, म्हणजे नदीतून कालवा काढून आपल्या शेतीला वगैरे पाणी देतात बघा. तर त्या ठिकाणी असं नेणाऱ्या नदीला, मला घेऊन जाणाऱ्याची मी नदी आहे अशी नदी म्हणते. जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. आणि नदी म्हणते पुढं की ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी माझ्या पाण्यामुळं बाग मनोहर आनंदाची. मनोहर म्हणजे सुंदर, सुंदर म्हणजे ब्युटिफुल म्हणजे छान. आणि अशी छान अशी मग ज्या ठिकाणी मला कोण घेऊन जाईल मी तिथं काय करेन, फुलवीन म्हणजे बाग जी आहे हिरवीगार बाग तयार होईल माझ्यामुळं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळेल तुम्हाला, असं नदी म्हणते. तर या ठिकाणी परत एकदा आपण कविता बघूया, लक्ष द्या एकदा. तर मी परत एकदा कविता वाचून, तालात तुम्ही कविता म्हणायची आहे, तुमच्या वेगवेगळ्या तालात तुम्ही म्हणलं तरी चालेल. दरी दरीतून वनावनातून जुळजुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते, पुढती लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देते, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आम्रतून माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. पाणी पिऊन पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. तर अशा ठिकाणी मी काय करते, जेथे जाईल तिथे बाग जी आहे आनंदाची आणि सुंदर अशी मनमोहक बाग फुलवते असं कवी म्हणतं. तर या ठिकाणी आपण बघूया काही शब्दांचे अर्थ. मंजूळ ऐकायला गोड, तीर काठ म्हणजे नदीचं जे तीर म्हणले त्याला काठ म्हणतो आपण, लता वेल वृक्ष झाड, सुमन फूल, सुमन म्हणजे फूल, लवाळी पाण्यात किंवा पाण्याला वाढणारी एक वनस्पती, आम्रतरू आंब्याचे झाड, शीतल थंड, छाया सावली, घट मातीचा घडा किंवा माठ, मनोहर सुंदर. तर या ठिकाणी आपण जी ही कविता आहे कविता संपवतो. याचे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तर पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे सांगा. आपण एका वाक्यात उत्तरे लिहायची आपल्या क्लासवर्कमध्ये. मंजूळ गाणे कोण गाते. बघा प्रश्न काय, मंजूळ गाणे कोण गाते. तर त्याचं उत्तर आहे, मंजूळ गाणे नदी गाते किंवा नदी मंजूळ गाणे गाते. दुसरा गाव कोठे वसली आहेत. गाव कोठे वसली आहेत. त्याचं उत्तर आहे, गावे नदीच्या काठावर वसली आहेत. काय उत्तर, गावे नदीच्या काठावरती वसली आहेत. पुढचा तिसरा प्रश्न आहे, नदीवर शीतल छाया कोण धरते. उत्तर आहे, नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात म्हणजेच धरते. नदीवर शीतल छाया कोण धरतं, तर नदीवर
आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतं असं लिहिलं तरी चालेल. नंतर चौथा ई, नदी जेथे जाईल तेथे काय करेल? तर त्याचे उत्तर आहे नदी जेथे जाईल तेथे आनंदाची बाग, सुंदर बाग फुलवेल. परत एकदा बघू. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? तर नदी जेथे जाईल तेथे आनंदाची सुंदर बाग करेल. पुढचं बघूया. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. प्रश्न दुसरा, कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये आहे त्या कवितेमधून ही लाईन बघा. पहिली लाईन आहे, फुलवेलीमज डॅश देती. फुलवेलीमज डॅश देती. या ठिकाणी काय लिहायचं? सुमने. काय लिहायचं? फुलवेलीमज सुमने देती. सुमने म्हणजे फुल. फुलवेलीमज सुमने देती, कुठे डॅश खेळती बसती. कुठे डॅश खेळत बसती. कुठे डॅशच्या ठिकाणी काय लिहायचे? कुठे लवाळी. इथं काय लिहायचं दुसरी लाईनमध्ये? लवाळी खेळत बसती. आणि पुढे काय आहे? कुठे डॅश माझ्यावरती. कुठे अमृतरू माझ्यावरती. पुढच्या कुठेकडे काय आहे? अमृतरू. कुठे अमृतरू माझ्यावरती. डॅश आपुली छाया धरती. तर या ठिकाणी शीतल. शीतल आपली छाया धरती. तर या ठिकाणी पुढं बघूया. तिसरा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. जोड्या जुळवा म्हणजे काय? मॅच द फॉलोइंग, अ गट ब गट. तर या ठिकाणी आपल्याला झुळझुळ, मंजूळ, शीतल याची उत्तरं पुढं याच्यातून शोधायची आहेत. आता पहिला बघूया. नंबर 1, झुळझुळ. झुळझुळ कशाचा आवाज येतो? पाण्याचा. तर आपण काय लिहायचं? पहिलं प्रश्नाचं उत्तर झुळझुळ पाणी. त्याच्यानंतर आहे मंजूळ. मंजूळ त्याचं उत्तर काय येईल? गाणे. गाणे कसे असतात? मंजूळ, गोड. म्हणून दुसरं काय येईल? मंजूळच्या उत्तर काय येईल? गाणे. पुढं आहे 3, शीतल. शीतल म्हणजे काय? त्याचं उत्तर येईल छाया. शीतल म्हणजे थंड. तर त्याला आपण काय म्हणतो? शीतलचं उत्तर आहे छाया. तर अशा प्रकारे इतके 3च प्रश्न आपल्याला लिहायचे. पहिला एका वाक्यात उत्तरे सांगा. दुसरा कवितेतील कडव्याची ओळी पूर्ण करा. आणि तिसरा आहे जोड्या जुळवा. हे 3 प्रश्न आपल्याला क्लासवर्कमध्ये कंप्लीट करायचे. पण सुरुवातीला आपण इथे लक्ष देऊया. ही जी कविता आहे नदीचे गाणे, ही कविता स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे. लिहून काढल्यानंतर त्याच्याखाली जे शब्दार्थ आहे, कठीण शब्दाचे अर्थ, ते शब्दार्थ लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यानंतर कविता कडव्याच्या ओळी पूर्ण करा. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा आणि जोड्या जुळवा. हे 3 प्रश्न लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली ही कविता आहे. या ठिकाणी ही कविता संपते. तर आपण ही कविता पाठ करायची आहे आणि आपल्याला ही कविता तोंडपाठ व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी ही कविता संपते. ठीक आहे? ओके, थँक्यू.